नमस्कार, मी पवन थोरात. सिंजंटा फाउंडेशन इंडिया व एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंड आयोजित ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मेळावा आपण आयोजित केला होता. विशेषतः ऊसामध्ये खोडवा व्यवस्थापन या मुद्द्यावरती आज आपण पाथरवाला तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी प्रगतशील शेतकरी दत्तात्रय खाटीक यांच्या प्रक्षेत्रावरती आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की ऊस पिकामध्ये मुख्यतः शेतकरी मुख्य पीक काढल्यानंतर प्रथम खोडवा आणि द्वितीय खोडवा याच्यासाठी व्यवस्थापन करत असताना काळजी काय घ्यायची. आज आपण या प्लॉटवरती दुरी म्हणजे द्वितीय खोडवा किंवा सेकंड रटून यासाठी आपण काम केलेलं होतं. मागील 2 महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी ऊस कट झाल्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर खोडवा व्यवस्थापनासाठी स्वयंचलित यंत्र KVK दहिगाणे इथून उपलब्ध करून या ठिकाणी खोडवा व्यवस्थापनासाठी आपण मशिनीद्वारे व्यवस्थापन केलं होतं आणि त्याचा आज उत्तम प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायला भेटतोय. खोडव्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा फुटवा, एकसारखी वाढ, ऊसामध्ये काळोखी असणे किंवा इतर तणाचं नियोजन असणं आणि पाचटाचं अतिशय व्यवस्थापन व्यवस्थित झालेलं आहे. सेंद्रिय आच्छादनं आपण त्याचा यूज झालेला आहे आणि आज पाहिलं तर याचं जैविक खताचा सुद्धा या शेतकऱ्यांसाठी फायदा झालेला आहे. तर एकंदरीत खोडवा व्यवस्थापन करताना शेतकरी बंधूंनी याची काळजी घ्यायची आहे. निश्चितपणानं भविष्यामध्ये खोडवा व्यवस्थापन करताना आपण खोडवा स्वयंचलित यंत्राचा वापर करावा. आज या प्लॉटसाठी डेमोसाठी सर्व शेतकरी बांधवांना उपस्थिती दाखवली. त्याचबरोबर आमच्या दोन्ही ऑर्गनायझेशनचे सन्माननीय मॅनेजमेंट या ठिकाणी उपस्थित होतं. त्या सर्वांचं मी धन्यवाद करतो. आमच्या सर्व अहमदनगर टीमचे सुद्धा धन्यवाद करतो. थँक्यू सो मच.